नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन आयोजित आणि पुन्हा गाडगे प्रायोजित नवीनगरची अमृतवाणी याचा आजचा तिसरा आणि समारोपाचा दिवस आहे. श्रीराम भक्त शबरी या विषयावर आज माननीय भूमिकेचं निरूपण होणार आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे व्याख्यान झाल्यानंतर हनुमान चालीसा होणार आहे. ती सामूहिक हनुमान चालीसा होणार आहे. त्यामुळे हनुमान चालीसा आपण सगळ्यांनी म्हणायची आहे आणि मग कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी माननीय विवेकजी घरसासी हे नागपूरहून इथे येतात आणि आपल्यामध्ये रमण होतात. त्याबद्दल आपण त्यांचे टाळ्या वाजवून आभार मानूयात. मी माझे विवेकजी घरसासी या ठिकाणी यासाठी आमंत्रित करतो. माननीय विवेकजी घरसासी आजच्या निरूपणाची सुरुवात करताना या ठिकाणी शहाजी बाबू पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी विवेकजींचा पुष्पहार घालून स्वागत करावे. त्यानंतर श्रीकांतजी कुलकर्णी हे सुद्धा त्यांना या ठिकाणी हात घालतात. लोकाभिरामम् रणरंगधीरम् राजीवनेत्रम् रघुवंशनाथम् कारुण्यरूपम् करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रम् शरणं प्रपद्ये. मराठी साहित्य परिषद दक्षिण सोलापूर, आर्यन क्रिएशन यांनी आयोजित केलेल्या आणि पुन्हा गाडगीळ यांनी प्रायोजित केलेल्या या त्रिदिवसीय दिवाळीपूर्व पहाट प्रवचनाचं आजचं शेवटचं यावर्षीचं पर्व. आपला सर्वांचा प्रतिसाद हा केवळ एका कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आहे असं व्यक्तिशः मी मानत नाही. संयोजकांपैकी माझे मित्रही मानत नाही. हा आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे अशी आमची सगळ्यांचीच श्रद्धा आहे. त्यामुळं असा आशीर्वाद देणाऱ्या आपल्यासारख्या जनता जनार्दनाला मी हृदयपूर्वक वंदन करतो. आपणा सर्वांना दिवाळीच्या अग्रिम खूप खूप शुभेच्छा देतो. श्री रामचरितमानस हा परंपरेमध्ये नुसता ग्रंथ मानला जात नाही. जसं श्रीमद भागवताला आपण भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती म्हणतो, कारण का श्रीमद भागवतामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये श्रीकृष्णांची विभूती आहे, त्यांचं अस्तित्व आहे. तसं श्री रामचरितमानस ही संपूर्ण कथा हे पण एक भगवंताचं वाङ्मय स्वरूप आहे.
नावावरून आपल्याला असं वाटतं की ज्या अर्थी हे रामचरित मानस आहे किंवा रामायण आहे, त्या अर्थी ही श्रीरामांची कथा आहे. पण हा गैरसमज आपण आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. योगायोगानं श्रीरामांचं चरित्र ह्यात येत आहे. थोडं आश्चर्यकारक करणारं वाक्य आहे. पहिली रामकथा वाल्मिकींनी लिहिली आणि वाल्मिकी असं म्हणाले की मला रामाविषयी काही सांगायचं नाही आहे, सीतायाम चरितम महत्, मला सीतेविषयी सांगायचं आहे आणि जगज्जननी जानकीचं चरित्र मी लिहितो आहे, त्यात साईड स्टोरी येते रामांची, म्हणून रामांचं वर्णन आहे. बघा, वाल्मिकी हे जगातले एकमेव साहित्यकार आहेत, इतिहासकार आहेत की त्यांच्या साहित्याचा गुण माधुर्य तर आहेच, उत्तम अलंकार हे तर आहेच, पण त्यांचा सगळ्यात महत्वाचा गुण आहे त्यांच्या साहित्यामधलं प्रिसाइज्ड वर्णन. संपूर्ण वाल्मिकी रामायणामध्ये एकही अक्षर आपल्याला असं दाखवता येणार नाही की जे अनावश्यक आहे. कॉलम भरायसाठी लिहित नाही, कडवी वाढवण्यासाठी लिहित नाही. जे सांगायचं आहे ते नेमकं प्रिसाइज, आणि त्यामुळं त्या अनुषंगाने जितके राम येतात तेवढे राम त्यांच्याकडे येतात. शत्रुघ्न, भरत याला जोडून येणाऱ्या बाकी सगळ्या कथा. तसं श्री रामचरित मानस हे सुद्धा एका अर्थाने माता जानकीचं चरित्र आहे, कारण का ती जगाच्या कल्याणासाठी अवतरित झाली आहे. यातलं प्रत्येक व्यक्तित्व हे मोठं विलक्षण आहे आणि एक वैदिक सिद्धांत सांगणार आहे. लक्ष्मण सांगतायत की मी जीवाचं कल्याण करण्यासाठी अवतार घेतो आहे, म्हणून त्यांना जीवाचार्य म्हणतात. भरत सांगतायत की सेवा काय असते, समर्पण काय असतं, आणि त्याशिवाय श्रीरामाचं सानिध्य, स्नेह आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. भरत ते आहे. शत्रुघ्न हे तर व्यक्तित्व असं आहे की ज्यांच्यावर जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. आपण लक्षातच घेत नाही की शत्रुघ्नांचं योगदान काय आहे रामकथेत. 14 वर्षात श्रीराम वनवासात होते. भरत नंदीग्राम मध्ये बसून, वनवासी अवस्थेमध्ये बसून एक खड्डा केला होता. त्या खड्ड्यामध्ये एका चटईवर ते 14 वर्ष राहिले. सिंहासनावर बसले नाही. सिंहासनावर त्यांनी श्रीरामचंद्रांच्या पादुका ठेवल्या. आता भरत संन्यासी आहे, शहरात असून, नगरात असून. राम तर प्रत्यक्ष वनवासी आहे. राजा दशरथ नाही आहे. अशा वेळी 14 वर्ष अयोध्या सांभाळली कोणी? आणि नुसती सांभाळली नाही तर चतुरंग सेनेमध्ये वृद्धी केली, राजकोष वाढवला, सीमा सुरक्षित केल्या, जनसुविधांची आपूर्ती केली. आणि हे सगळं कोणी केलं असेल तर ते बंधू शत्रुघ्नांनी केलं. आपल्याला जानकी मातेचं त्याग, तप चटकन डोळ्यात भरतं, पण श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला यांनी केलेला त्याग आहे तो आपण सहजासहजी लक्षात घेत नाही. हरी अनंत, हरी कथा अनंता, कितीही त्यातलं सांगत राहिलं तर वेळ पुरणार नाही. पण संपूर्ण रामकथा ही एका बाजूनी श्रीरामांचं, जानकीचं चरित्र आहे एवढाच भाग नाही, तर भारतीय स्त्रीच्या चारित्र्याचं जागोजागी वर्णन येतं, कधी थेट कधी अप्रत्यक्ष. तिकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. म्हणजे जो आक्षेप घेतला जातो एक की इथे स्त्रियांची अवहेलना झाली,
त्यांना सन्मान दिला गेला नाही. किंबहुना असं म्हटलं गेलं की तिची ताडना केल्याशिवाय ती वठणीवर येत नाही, म्हणजे ठोकल्याशिवाय, मारल्याशिवाय. आणि मग त्याच्यावर खूप आक्षेप डाव्या विचाराचे लोक घेत असतात. डाव्या विचाराचे म्हणजे देशद्रोही ते घेत असतात आक्षेप, कारण का त्यांना ही संस्कृती उद्ध्वस्त करायची. आणि ही संस्कृती उद्ध्वस्त करायची असेल तर त्यांना हे माहिती आहे की इथल्या स्त्रीच्या चारित्र्यावरती शंका निर्माण केली पाहिजे. स्त्रीला भारतीय संस्कृतीतून दुय्यम स्थान कसं दिलं गेलंय हे सांगितलं पाहिजे. पण जेव्हा आपण शांतपणाने हे वाचतो, आपण वाचतच नाही, पण जेव्हा वाचू तेव्हा मूळ ग्रंथ वाचला पाहिजे. आधी वाल्मिकी रामायण, 200हून अधिक रामकथा आपल्या देशात आहेत, सर्व भाषेत आहेत. पण वाल्मिकी रामायणानंतर रामचरित मानसच येतं की ज्याच्यामध्ये हे सगळं रहस्य आहे. नाना पुराण निगमा गमसम्मतम यत्, अनेक पुराण, अनेक रामकथा एकत्र करून बाबा गोस्वामी तुलसीदासांनी हे लिहिलं. आणि ह्यातलं स्त्री चरित्र हे विलक्षण आहे. इथे प्रत्येक स्त्री एक वेगळा पैलू आपल्या व्यक्तित्वाचा दाखवते. अगदी शूर्पणखा सुद्धा, ताटिका सुद्धा, मंदोदरी तर दाखवते तिला आपण सतीमध्ये स्थान दिलं. म्हणजे भारतीय संस्कृतीला विरोध करणाऱ्या, यज्ञ संस्कृतीला विरोध करणाऱ्या रावणाच्या बायकोलाही जी परंपरा प्रातस्मरणीय मानते ती भेदाभेदावर उभी आहे. या अपप्रचारातून आपण पुढच्या पिढीला बाहेर काढलं पाहिजे. कोणी असं म्हणतं की मुठभर लोकांच्या ताब्यात आहे धर्म, तर जे मुठभर म्हटले जातात ते ह्या डिपार्टमेंटल स्टोअरचे मालक नाही आहेत, तेच तिकडचे काउंटरवर उभे राहिलेले विक्रेते आहेत. असं समजा, शब्द छान नाही ते, पण कळावं म्हणून. खरा धर्म कोणी सुरक्षित ठेवला तर कोणतंही भारतीय तत्वज्ञानाचा पुस्तक, ग्रंथ, महाग्रंथ, काव्य आपण वाचू तेव्हा असं लक्षात येतं की सगळी संस्कृती उभी आहे. त्याचं एक केंद्र आहे कुटुंब, आणि दुसरं केंद्र आहे इथला सर्वसामान्य बहुजन समाज, ज्याला म्हणतो, खेड्यापाड्यात आहे, अशिक्षित म्हणतो. त्यांनी ही संस्कृती कायम ठेवली, आजही ठेवली. आणि मग याकडे आपण जेव्हा लक्ष देतो तेव्हा आपल्या परंपरेचा आपल्याला अभिमान वाटायला लागतो की अरे जगामध्ये असं अन्यत्र कुठेच दिसत नाही, आपल्याला इथे दिसतं. आणि मग अशा परमेश्वराकडे जाण्यासाठी कर्मकांड केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, कारण का त्यामुळं पौरोहित्य करणाऱ्या वरिष्ठ वर्गाला पैसे मिळवण्याची आणि लोकांना फसवण्याची संधी मिळते, असा एक गैरसमज. पण इथे भक्ती संप्रदायाने अद्भुत क्रांती केली, रक्ताचा एक थेंबही न सांडता, की हे सगळं लोकजीवनामध्ये कसं उतरेल. आणि मग त्यांनी एक एक पैलू भक्तीचा आपल्यापर्यंत पोहोचवला. जसं निषाद राज गुहानी भगवंताशी मैत्री करावी आणि मैत्रीतून भगवंताशी सख्य करावं. म्हणजे मला संस्कृती येत नाही तर हरकत नाही, सर्व भाषा जर प्रभूंनी निर्माण केल्या तर त्याला कोणतीही भाषा कळते. आणि त्याला कळणारी, आवडणारी, भावणारी अशी जगातली एकच भाषा आहे, ती आहे मौन. त्याला मौन फार चांगलं ऐकायला येतं, त्याला चांगलं कळतं. निषाद सर्वात खालच्या सामाजिक स्तराचा, हे सगळे शब्द मी कळावं म्हणून वापरतोय, अशी कल्पना नाहीये वरचा खालचा. त्याने आपल्याला सांगितलं की मैत्री करता येते परमेश्वराशी. निषाद तर करेलच, तो माणूस आहे. पण सुमंत जेव्हा रथ घेऊन परत निघाले अयोध्याजीकडे, तेव्हा घोडे जात नव्हते रथाचे, घोडे रडत होते. आणि ते असं म्हणत होते की श्रीरामांना सोडून आम्ही नाही जाऊ शकत. पशु, आता यापेक्षा अजून प्रतिष्ठा काय पाहिजे.
जीवाची प्रतिष्ठा, ते पशु योनीतला असो, मनुष्य योनीतला असो, महात्म्याच्या योनीतला असो, त्याची एक प्रतिष्ठा आपल्याकडे स्थापित केली. केवट आपण काल पाहिलं की तो किती आटपटा, किती युक्तिवाद, हट्ट करतोय, भांडतोय, आणि स्वार्थापासून, पोटाच्या विचारापासून सुरू झालेली त्याची भक्ती यात्रा मला त्रैलोक्याचं ऐश्वर्यही नको इथपर्यंत जाऊन पोहोचते. केवट कोण आहे? उच्चवर्णीय आहे का? क्रिमी लेअर आहे का? त्यांनी जो विशेष अधिकार मिळवला या क्षेत्रामध्ये, तो रक्तपात करून नाही, मारझोड करून नाही, जाळपोळ करून नाही. माझ्यासाठी जे स्थान आहे ते मी माझ्या तपश्चर्येने आरक्षित करेन, ही एका सामान्य नावाड्याची भावना आहे. आणि तसाही आपण कोळी ज्याला म्हणतो तो ब्राह्मणांच्या समकक्ष मानला गेलाय. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल नसेल तर सोड्यामध्ये कोळी समाजाच्या स्त्री पुरुषांनी भरलेलं पाणी चालतं आपल्याकडे कोळी समाजाने, कारण का तो गंगापुत्र आहे. यापेक्षा काय असते प्रतिष्ठा? आणि आज आपण ज्या माता शबरीचं चरित्र पाहतो आहोत ते तर विलक्षण आहे. निषादाकडे निदान एक स्थान तरी आहे, व्यवसायाचं एक स्थापित साधन आहे. पण भिल्ल समाज असा आहे की जो जंगलामध्ये फिरतोय, वाटमाऱ्या करतो आहे, शिकारी करतो आहे, जे कष्टसाध्य जीवन आहे ते जगतो आहे. आणि अशा एका भिल्लाच्या कुटुंबामध्ये माता शबरीचा जन्म झालाय. भिल्ल समाजातल्या एका स्त्रीला आपल्या परंपरेनं माता ही सर्वश्रेष्ठ उपाधी दिली. इतक्या विशाल मनाची आपली संस्कृती आहे. काय घडलं शबरीच्या आयुष्यात? जसं निषादाने मैत्री सांगितली, केवटाने सेवा सांगितली, शबरीनं सांगितलं की अरे जर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर तुमच्या जगण्यात अनन्यता पाहिजे. नान्या स्पृहा रघुपते हृदये स्मदीये, माझ्या हृदयात दुसरी कुठली स्पृहा नाही, इच्छा नाहीये, तू तू आणि तूच मला भेटावा, इतकी अनन्यता. या अनन्यतेला पूरक असणारं सगळं करायचं आहे. संसार आहे, व्यापार आहे, व्यवहार आहे, जे काही आहे मानवी जीवनात ते सोडायचं नाहीये. पण आत एक इतकी तगडी अनन्यता पाहिजे की तुझ्याशिवाय मला दुसरं काही नको आहे. आणि मनुष्य देह प्राप्त झालाय त्यासाठी बडे भाग मानुष्य तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथनी गावा. सर्व महान ग्रंथांनी सांगितलेलं आहे की देवांनाही जो दुर्लभ आहे असं मनुष्य देह तुला प्राप्त झालाय. तर ह्याचा उद्देश काय? पोराबाळांची वीण वाढवणं, संपत्ती निर्माण करणं, ते केलं पाहिजे. कारण का तो एक अलाइड पार्ट आहे या जगण्याचा. पण मूळ उद्देश काय? मूळ उद्देश आहे भगवत प्राप्ती करून घेणं. आणि नुसतं भगवत प्राप्ती याच्यातही द्वैत नाहीच आहे. मी भगवंत होणार, मीच ईश्वर होणार, इथपर्यंत जायचं आहे. त्यासाठी अनन्यता पाहिजे. दुसरी गोष्ट माता शबरी आपल्याला शिकवते भारतीय संस्कृतीमधल्या भक्ती मार्गातली, ती म्हणजे चटमंगनी पटब्याह इथे होत नाही. आज पेरलं उद्या उगवलं असं होत नाही. खूप जण म्हणतात ना की आम्ही 16 सोमवार केले, मार्गशीर्षातले गुरुवार केले, 20 वर्ष आम्ही पोथी वाचतोय, जप करतोय आणि काहीच नाही घडत. काही घडतच नसतं. कारण का जे घडायसाठी हे सगळं करतोय ना ते विसरूनच गेलोय. आपल्याला असं वाटतं की 16 सोमवार केले की मुलीचं लग्न होणार आहे. होणार नाही. साध्या सर्दी पडशासाठी वैद्यकीय क्षेत्रातल्या विशेष तज्ञाची आपण कधी काही भेट घेत नाही ना. सुंठ लावतो कपाळाला, मिऱ्याचा काढा घेतो, बस पुरतं ते. मुलीचं लग्न पडसा खोकल्याचा विषय आहे. आपण जातोय एक्सपर्ट कडे, काही गरज नाही. अनन्यता जशी हवी तशी
प्रतीक्षा करण्याची तयारी हवी. साधकासाठी प्रतीक्षा, सिद्धासाठी तितिक्षा. ज्याला प्राप्त झालाय ना तो खूप सहन करतो, आणि सहन करण्याची ती शक्ती वाढवण्याची तपश्चर्या आहे तुमचं माझं रोजचं जीवन. माता शबरी आपल्याला सांगते की प्रतीक्षा करा. पण अनन्यता आणि प्रतीक्षा कोण करू शकेल? ज्याच्या हृदयामध्ये अत्यंत प्रामाणिक सघन अशी श्रद्धा आहे, ज्याच्याजवळ श्रद्धेचं संबल नाही. बाबा गोस्वामी तुलसीदास म्हणतात की ज्याच्याजवळ श्रद्धा नाही, ज्याच्याजवळ सत्संग नाही, त्याच्या मनामध्ये भक्ती निर्माण होऊ शकत नाही. आणि मग माता शबरी आपल्याला सांगते की यासाठी श्रद्धा हवी, विश्वास हवा. आपण थोडं काही आपल्या आयुष्यात घडलं की ईश्वरावरचा विश्वास आपला डळमळीत व्हायला लागतो. म्हणजे जेवढा एक स्त्री नवऱ्यावर विश्वास ठेवते, नवरा बायकोवर विश्वास ठेवतो, आणि ते दोघे मिळून काही भरोसा नसलेल्या आपल्या पोटी जन्माला आलेल्या पिढीवर विश्वास ठेवतात, तेवढा तरी विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. आणि त्याच्यावर जर विश्वास ठेवला ना तर मग आपल्या आयुष्यातलं कोणतंही संकट हे संकट राहतच नाही, ती एक स्वर्ण संधी होते. एक दिल्लीन आम्हाला हा वेदांत शिकवते. वेदांत म्हणजे काही गूढ नाहीये, हा सूत्ररूपाने आहे, संकेतानी आहे, संस्कृत मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला अनाकलनीय वाटतं. आपण संस्कृत सोडलं, सुसंस्कृतपणा सोडला, संस्कृती सोडायला लागलोय, ठीक आहे. पण शबरी सांगते आपल्याला तिकडे लक्ष द्यायला काय हरकत आहे. आणि शबरी सांगते की अनन्यता असली पाहिजे. पूर्णपणाने ईश्वर शरण होण्याची तयारी, वाटही पाहावी लागेल, आणि विश्वास हवा. ज्याच्याकडे विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्याला परमेश्वराचा साक्षात्कार होतोच. पुन्हा लक्षात घ्या, तो चतुर्भुज माता कौशल्य समोर जसे प्रकट झाले नारायण, तसे आपल्या होतीलच असं नाही. पण तो जिथून प्रकट होतो आहे ते प्राकट्य त्याचं आहे हे कळण्या इतका विवेक तरी आपल्याकडे पाहिजे. आणि मग लक्षात येतं, पावलं पावली तर तोच आहे आपल्या बरोबर. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. दुसरं कोण असतं आपल्या बरोबर? आपले आई वडील, आपले भाऊ भावंड, आपला समाज. आणि तो जेव्हा आहे असा आपल्याला विश्वास येतो ना, तेव्हाही त्यांच्या माध्यमातून परमेश्वरच आपल्या पाठीशी उभा असतो. ते सगळी नाती गोती मोठी आहेतच, पण तेही ईश्वराचं आविष्करण आहे. अशी कशी श्रद्धा ठेवावी माता शबरी आपल्याला शिकवते. 8-10 वर्षाचं वय आहे, आणि एके दिवशी खूप धूमधाम सुरू आहे तिच्या घरी. खूप लोक येत आहेत, खूप तयारी चालली आहे, साज सज्जा बनवला जातोय. आणि त्या बिल्लिणीच्या छोट्या पोरीला कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय. ती आईला विचारते की आई हे काय आहे, इतके लोक काय येत आहेत? आई सांगते की तुझे बाबा भिल्लांचे सरदार आहेत ना, तर त्यांच्या घरच्या कार्याला सगळे यायलाच पाहिजेत. ती म्हणते कसलं कार्य आहे? इतकी अबोध आहे की तिला तिचं लग्न ठरलंय हेच माहित नाही. आणि आई सांगते की तुझं लग्न करायचंय आता, आणि त्यामुळे ही सगळी तयारी चालू आहे. ती म्हणते ठीक आहे, सजावट वगैरे ठीक आहे, पाहुणे आले याचा आनंद आहे, पण गोठ्यामध्ये इतके सगळ्या बकऱ्या भरलेल्या आहेत, त्या कशासाठी? आई म्हणते की अगं तुला कळत नाही, इतके सगळे पाहुणे आले तर त्यांना बडाखाना नको द्यायला. ती म्हणाली बडाखाना म्हणजे हे प्राणी मारून आपण त्यांचा पाहुणचार करणार? आई म्हणते हो. कुठल्याही शाळेत गेलेली नाही, कुठलंही प्रवचन ऐकलं नाही, दुपार संध्याकाळचं राहो, पहाटेचं पण नाही ऐकलं. पण हिंदू चेतना काय बोलते बघा. ती म्हणते की आई, लग्न हा माझ्या तुझ्या आपल्या सगळ्यांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे, त्यासाठी या प्राण्यांचा बळी का द्यायचा? त्यांचा काय गुन्हा आहे?
त्यांचा काय दोष आहे? आणि एखादा जीव घेऊन आपण आपला आनंद कसा साजरा करू शकतो? मांसाहारी लोकांनी याचा विचार केला पाहिजे की आपलं पोट, अन्न हे पूर्ण ब्रह्माचं स्थान आहे की बकऱ्या कोंबड्यांचं कब्रस्थान आहे? विचार केला पाहिजे. जैसा अन्न वैसा मन. जे खातो ना तशी आपली वृत्ती बनते. आणि शबरी विचारते की आई हे का? ती म्हणाली की ही परंपरा आहे, पाहुणचाराची ही पद्धत आहे, आणि जनजातीमध्ये तर ही आहेच आहे. रात्रभर पोरगी बेचैन आहे. आणि ब्राह्म्य मुहूर्तावर पहाटेच्या वेळी तिला एक साक्षात्कार होतो. साक्षात्कार याचा अर्थ आतून एक जबरदस्त हाक ऐकू येते की शबरी, ही चूक आहे, तुला पटलंय ना? हे अन्यायकारक आहे, तुला मान्य आहे ना? आणि हे जर अनितीचं, अधर्माचं असेल आणि तू या स्थापित चौकटीला विरोध करू शकत नसशील ना, सहन तरी करू नको. उठ, झडझडोनी वाहिला निग, या भक्तीची वाटे लाग. आणि तिला इतकी आतून प्रेरणा होते आणि ती भल्या पहाटे म्हणजे ब्राह्म्य मुहूर्ताच्या सुमारास आपल्या घरातून बाहेर पडते. कुठे जायचं माहिती नाही, कोणत्या दिशेने गेल्यानंतर आपण सुरक्षित राहू माहिती नाही. बस ती पळत सुटली आहे, पळत सुटली आहे, पळत सुटली आहे. ती म्हणते की नाही, माझ्या सुखासाठी, माझ्या जीवनातल्या आनंदाच्या क्षणासाठी मी या शेकडो बकऱ्यांचे प्राण जाऊ देणार नाही, या प्राण्यांचे प्राण जाऊ देणार नाही. मीच पळून गेल्यानंतर लग्न कोणाचं होईल? बदनामी. परधर्मीयांच्या बरोबर पळून जाऊन आईबापांच्या तोंडाला काळं फासण्यापेक्षा लग्नच नको म्हणून पळून जाणं. समर्थ रामदासांची गुरु आहे बरं शबरी एका अर्थाने. मला हे नकोच. आणि सुसाट धावत निघाले, वाट फुटेल तिकडे. जंगलकन्याच आहे त्यामुळे भीती तर नव्हतीच. आणि असं धावत असताना कुठे थांबते, कुठे रात्रीचा मुक्काम होतोय, खायला काय मिळतंय नाही मिळत. फळफळावळ तर जंगलातली खातच होती ती, तिला सगळं माहिती होतं. आणि अशा वेळी ती एका ठिकाणी गेली आणि तिथे त्यांना काही ऋषी कुमार आणि ऋषी ध्यान धारणा तप करतायत, अभ्यास करतायत, अध्ययन करतायत. पूर्वीची आपली जी ऋषिकुला असत तिथे फक्त वेदमंत्र शिकवले जायचे असं नाही, तर शरीर माध्यम खलु धर्म साधनम हे पण त्यांना माहिती होतं. शस्त्रास्त्र विद्या पण त्यांना माहिती होती की मी वेदामध्ये पारंगत करेनच माझ्या विद्यार्थ्याला, पण त्याला उत्तम शस्त्र पण चालवता आलं पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र दोन्ही. आणि ती बघते आहे की हे स्थान सुरक्षित आहे, कारण का इथे पक्षी, इथे प्राणी, इथे हरण, इथे ससे, इथे हिंस्र श्वापद सुद्धा विश्वासाने फिरत आहे. तुमचं माझं घर हे देवाचं घर आहे हे ओळखण्याची एक खूण आहे की इथे कोणत्याही जीवाला भय नाही वाटला. डोरबेल वाजवल्यानंतर सुद्धा धक 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 उघडल्यानंतर काय चेहरा समोर येईल माहिती. तर तुम्ही रोज अनुष्ठान करा, भगवंत तिथे येणार नाही. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, या झोपडीत माझ्या. असा विश्वास, माझी झोपडी असो महाल असो, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक जीवाला वाटला पाहिजे. या आश्रमात तो आहे. आणि शबरी म्हणते की इथे आपल्याला स्थान मिळेल. ती कोणाला तरी, जो कोणी भेटला पहिला संपर्क सूत्र, त्याला विचारते की गुरुवर मला इथे राहता येईल का? ते सांगतात की बेटा तुझी इच्छा छान आहे, असं नाही म्हणत की हे ब्राह्मण क्षत्रियांसाठी आहे, वैश्यांसाठी आहे, तुझ्यासारख्या शूद्राला इथे जागा नाही, असं नाही म्हटलं त्याने. म्हणून डाव्या लोकांनी लिहिलेला इतिहास वाचू नका, ते गद्दार आहेत. आपला इतिहास आपण स्वतः वाचा. तो ऋषी युवक जो आहे विद्यार्थी, तो सांगतो की ताई इथे सगळे पुरुष राहत आहेत, तुझ्यासाठी वेगळ्या व्यवस्था इथे करता येणं शक्य नाही, आणि त्यामुळे तुला इथे कसं राहता येईल? बरं तुझं आयुष्य आहे, तुझं वय वाढतं आहे,
तुला तुझं भवितव्य आहे. आम्ही सगळे असे आहोत की ईश्वराला अर्पित झालो. तुला इथे कसं राहता येईल? तिला खूप वाईट वाटतं की खरंच आहे, हे राहता येणार नाही आपल्याला. आणि मग ती त्या आश्रमाच्या बाजूला एका झाडी झुडपामध्ये छोटासा आश्रय घेऊन तिथे राहायला लागते. हा युवकही विसरून जातो. आणि रोज असं लक्षात यायला लागतं तिथल्या प्रमुख आचार्यांच्या, मातंग नावाचे ऋषी आहेत ते, की आपण सगळे उठायच्या आधी कोणीतरी आपल्या आश्रमाचं अंगण झाडून काढत आहे. कोणीतरी यज्ञ यागासाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्यांची रचना करून ठेवत आहे. कोण करतंय? त्यांनी चौकशी केली. कोणीच म्हणाल नाही की आम्ही उठून सगळं हे करतो आहोत. ठीक आहे, त्याच्यावर जबाबदारी आहे, तो पुढे दिवस उजाडल्यानंतर करतोय. पण कोणालाही कळायच्या आधी हे कोण करतंय? आणि मग तपास सुरू होतो. दिवसागणिक ही सगळी सेवा कोणालाही न कळू देता कोण करतंय? आणि झाडलोट अशी की एखादी स्त्री असावी, तिने झाडावं. पुरुष आणि स्त्रीच्या झाडलोटीचाही फरक आहे. पुरुष झाडाझडती घेऊ शकतो, झाडलोट करू शकतो. ज्याला ओला टॉवेल कॉटवर टाकायचा नसतो, इतकी अक्कल नाही, तो काय घरात साफसफाई करेल? माझं उदाहरण सांगितलं. तुम्ही कसं आपले आपले कपडे धुवून वगैरे वाळत घालून मगच शोध सुरू होतो. पहाटे उठून एक ज्येष्ठ ऋषी लपून बघतात कोण आहे, आणि त्यांच्या लक्षात येतं की ही बिल्लीण आहे. ती बिल्लाची तरुण मुलगी आहे. ते तिला विचारतात, बेटा तू काय करते? ती म्हणते की या आश्रमात मी राहू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे, पण या आश्रमवासियांची सेवा तरी मी करू शकते. कारण का, ईश्वराकडे निघालेल्या यात्रिकांची मी जर सेवा केली तर माझ्यातही तो अनन्य भाव निर्माण होईल. बघा, सेवेतून सुरू झाला. जे ईश्वराच्या दिशेने निघाले, म्हणजे कोजागिरीला तुळजापूरला झाले असं नाही. पावला पावलावर केळीचे स्टॉल, खिचडीचे स्टॉल, पाण्याचे स्टॉल, आणि रस्त्याच्या बाजूच्या शेतामध्ये बिअरच्या रिकाम्या बाटल्या, अशी अनन्यता नसते. हे ढोंग आहे, ही कुप्रथा आहे. ही परमार्थाच्या नावाखाली स्वतःची केलेली फसवणूक आहे. याने काही प्राप्त होणार नाही. हा, पायी चालायची सवय होईल इतकंच, पण चालण्याच्या सवयीपेक्षा आहे ना, कोणत्या दिशेने जायचं याची बुद्धी असणं आवश्यक आहे. शबरीकडे ती आहे. आणि मग ते ऋषी म्हणतात, तू हे सगळं करते, तुला काय पाहिजे? मला काहीच नको आहे, तू आधी कुठून? मग ती सगळा इतिहास सांगते. आणि मातंग ऋषींच्या डोळ्यात पाणी येते की जिच्या हृदयात इतकी करुणा भरलेली आहे तीच खरी ऋषी आहे. नुसतं पाठांतर केलंय म्हणून ऋषी नाही होत कोणी, नुसते भगवे कपडे घातले म्हणून संन्यासी नाही होत कोणी. आत मैत्र, करुणा, सेवाभाव पाहिजे. आणि मग ते तिला म्हणतात की तू सेवा कर, न घाबरता कर, आणि तुला जे काही ऐकायला येतंय, कळतंय, समजतंय तेवढं कर, आणि काही वाटलं तुला तर तू कधी पण माझ्याशी बोलू शकते. वर्षामागे वर्ष असे जातात. आणि एक क्षण येतो की जेव्हा मिलन घडतं तर विरह पण घडणारच आहे. आणि एक दिवशी तारुण्यामध्ये आलेल्या शबरीला मातंग ऋषी सांगतात की बेटा, आता आमची जायची वेळ झाली. ते म्हणते की गुरुजी, तुम्ही जाल तर मी काय करायला पाहिजे? मी तुमच्या सोबत येऊ? ते म्हणाले, मी जिथे चाललोय ना तिथे सोबतीला कोणी येत नसतं, आपल्यालाच जावं लागतं. त्यामुळे आता या आश्रमातल्या गतिविधी थांबतील. तू काय विचार केलाय? ती म्हणाली, काही केलं नाही. मला इतकंच कळालं या सगळ्या काळात की परमेश्वराचं दर्शन नाही झालं तर जीवन व्यर्थ आहे. मी इथे राहीन. एकटी राहशील? ती म्हणते की मी एकटी कुठे? तुमचे संस्कार आहेत. समोर बसून होता तसा नाही संस्कार.
दुरून दुरून सुद्धा घेता येतात. ज्याला घ्यायचा आहे ना तो कुठून नाही घेतो, आणि ज्याला घ्यायचा नाही ना तो समोर बसवला तरी त्याची संधा नीट होत नाही. ऋषीपुत्र ते जे कोणी तिथे विद्यार्थी आहेत ते सगळे जातात, आश्रम रिकामा आहे, गुरुजींच्या पायावर डोकं ठेवते. आपल्याकडे नमस्काराची पण एक पद्धत आहे, गुडघा. हल्ली ती एक सिनेमातली पद्धत, गुडघ्यापर्यंत. म्हणजे आई बापाला सांगायचं तुमची सगळी अक्कल गुडघ्यात आहे, म्हणून तिथे हात लावतो. पायावर डोकं ठेवायचं, दोन्ही हाताने पाय धरायचे आणि अश्रूंचा अभिषेक. केवटाने ते केलं, निषादाने ते केलं, शबरीने ते केलं. मतंग ऋषी असं म्हणाल नाही, शिव नको, माझ्या पायाला हात लावू नको, स्त्रीचा स्पर्श वर्ज आहे, नथिंग. त्यांनी प्रेमाने तिला उठवलं. ते म्हणाले की तुझ्या जीवनातली ही अनन्यता आहे ना, ती बघून मी खूप भारावून गेलो, तुझ्यासारखं मला होता यायला पाहिजे होतं. ऋषी म्हणतो एका भिल्लीने आणि तुला परमेश्वराची दर्शनाची इतकी ओढ आहे ना, तर तुला नक्की दर्शन होईल. ती म्हणाली मग मी कुठे जाऊ? मतंग ऋषी सांगतात की बेटा तुला कुठे जायची गरज नाही, ठाईच बैसवणी करा एकच, तू जिथे आहेस तिथेच राहा. तुझ्या या अनन्यतेचा प्रतीक्षेमध्ये जेव्हा बदल होईल तेव्हा तू लक्षात ठेव, एक दिवस प्रभू तुला भेटायला आल्याशिवाय राहणार. तुला भेटायला ते इथे येतील आणि ही भक्तीची ताकद आहे. आपल्याला जायची गरज नाही मंदिरात, हे तर मंदिरच आहे ना, या मंदिरातला तो आहे. बस तो साक्षात यावा यासाठी प्रतीक्षा करावी लागते. शबरी म्हणाले की मी मरेपर्यंत प्रतीक्षा करेन, पण प्रभू येऊन दर्शन देतील ना. मतंगा म्हणाले की तू प्रतीक्षा कर, प्रतीक्षा हीच तुझी तपश्चर्या आहे. वाट पाहण आणि मनामध्ये श्रद्धा ठेव, विश्वास ठेव की गुरुवचन खोटं नाही होणार. शबरी निरोप देते. कथा भागात आपण आता नाही जाऊ. आणि मग गुरुवचनावरती केवढा विश्वास की प्रभू माझ्या भेटायला येणार आहे. कधी येणार सांगितलेलं नाही, ते कसे दिसतात सांगितलेलं नाही, त्यांची शॉर्ट फिल्म नाही, रील नाही टाकलं व्हॉट्सअपवर किंवा मोबाईल. ना रूप माहिती आहे, ना रंग माहिती आहे, ना नाव माहिती आहे, ना स्वरूप माहिती आहे, काहीच माहिती नाही. फक्त गुरुवचनावरचा विश्वास की ते येणार आहे. आणि मग ही तरुणी रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेला म्हणते आज येतील, आज प्रभू येतील. आज खरंच आहे, रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी आपल्याला आतून असं वाटलं पाहिजे की आज तो येईल सखा, आज तो भेट देईल, मी वाट बघते त्याची. आणि मग ती रोज वाट बघते. हळूहळू वर्ष जातात. काही तिला असं वाटायला लागतं की कधी येणार हे काही ठरलेलं नाही ना, तर आपण आपलं तयार असलं पाहिजे. आपलं अगदी उलट आहे. येण्याची वेळ, तारीख, दिवस हे सगळं निश्चित झाल्यावर त्याच्या आधी घर आवरून बिवरून आपण छान मग असं करतो. आता आल्यानं असं वाटावं की हा कायमच असे असतं, न सांगता जाऊन बघावं. ज्यांच्या बेडरूम मधल्या पांघरुणांची घडी दुपारी 12 वाजता होते त्यांच्या आयुष्याची घडी विस्कटलेली असते. एका मोठ्या सैनिक अधिकाऱ्यांनी लिहिलं होतं, तुम्हाला जर तुमचं आयुष्य यशस्वी करायचं असेल तर उठल्या उठल्या तुम्ही तुमचं अंथरूण पांघरुण कसं आवरता त्याच्यावर अवलंबून आहे. फार गंभीर नसतं हे, फार कठीण नसतं, पण साध्या गोष्टीकडे आपण अशासाठी दुर्लक्ष करतो की यात काय, हातपाय धुवून का गेलं पाहिजे मंदिरात, त्यात काय, मन चंगा तो कटोटी में गंगा, एवढ्यासाठी संत साहित्य. अरे पण म्हणजे काय, तुझं मन चंगाई नाही, तुझ्या कटोटीत गंगा येण्याची शक्यता तर 0% आहे. रोज वाट बघते, सकाळी तयार होते. आता तिच्या मनामध्ये प्रश्न यायला लागतो, कुठून येतील, समोरच्या दाराने, इकडच्या दाराने, पाठीमागून, माहिती नाही कुठून येतील. आणि म्हणून चारी दिशांमध्ये तिचं लक्ष
ती ठेवते की कुठूनही येऊ, चाहूल लागली की आपल्याला त्यांचं दर्शन घ्यायला जायचं. आपल्यामुळे त्यांना दारावरती थांबावं लागून. परमात्मा कोणत्याही दिशेने येऊ शकतो. सर्व दिशांकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, म्हणजे आपली दशा बदलते. आपली दशा बदलायची असेल तर सर्व दिशांना समान रूपाने, आणि रोज 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 फुलं काढते, द्रोणामध्ये भरते, रोज काहीतरी फल कंदमूल आणते ठेवते. आज नाही आले, नसतील आले, उद्या येतील, परवा येतील. अडिग विश्वास. म्हातारी झाली, एकदाही मनात आलं नाही की गुरुजींनी आपल्याला फसवलं. एकदाही मनात आलं नाही असं कुठे देव येत असतो. देव हा शब्द कळावा म्हणून वापरतो. देव ही दुसऱ्या तिसऱ्या पातळीवरची लाईन आहे, म्हणजे स्थिती आहे परमेश्वर. आणि म्हातारी झाली असताना एक दिवशी तिला सकाळपासून असं पुरभूर वाटायला लागते. पहिलं तो जे काहू कोकत आहे, शकून घे माये सांगत. शकून तिला व्हायला लागला. आणि परमेश्वराचा असा आपल्याला अनुभव यायचा असेल तर असे काही शुभ शकून होतात, आणि वाईट काही घडणार असेल तर अशुभ शकून सुद्धा होतात. अजळहून परत येणाऱ्या भरताना रस्त्यामध्ये इतके अपशकून होत होते की त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी चुकीचं घडलंय. ही अंधश्रद्धा नाही, हे मानसशास्त्र आहे. आपलं मन इतकं संवेदनशील असलं पाहिजे की ते पुऱ्या ब्रह्मांडाशी त्याचं ट्युनिंग झालं पाहिजे. आणि त्यामुळे मग आपल्यासाठी असणारी जी संदेश आहेत ना, नेटवर्क मध्ये नसेल तर मोबाईलही चालत नाही. 10 लाखाचा मोबाईल असो, विकत घेतलेला असो, किंवा दुबईतल्या एखाद्या व्यापाऱ्याने दिलेला असो, महागडा मोबाईल, नेटवर्क मध्ये जर नसेल तर मोबाईलला कनेक्टिव्हिटी नसते. आपलं मनही त्याच्या नेटवर्कशी जोडलेलं असलं पाहिजे. भरताला अपशकून झाले, शबरीला शुभ शकून झाले. आणि तिची आत्तापर्यंतची प्रतीक्षा वयाच्या 12व्या 13व्या वर्षापासून आज ती 60-70ला आली आहे. किती वेळ प्रतीक्षा केली आहे बघा. आम्ही यज्ञ केला, फळ नाही मिळालं. आम्ही चतुर्थीला इतकी आवर्तन केली, फळ नाही मिळालं. नाही रे, कपडे जर जास्त मळले असतील ना तर खूप वेळा धुवावे लागतं. हे तर अनेक जन्मांनी मळलेलं मन आहे, ते धुवायला अशा 11 गुरुवार पुरतात का? नाही, खूप वेळ धुवावं लागतं. आणि तिला कळतं. पक्षी निनादायला, किलबिल करायला लागतात, झाडं थरथरायला लागतात, क्वचित फुलणारी फुलं फुलायला लागतात. हे सगळं निसर्गच सांगतो, भगवंत तुझ्या जीवनात यायला लागलाय. बहिणाबाई चौधरी म्हणतात, माझ्यासाठी तुझं गीता आणि भागवत मातीमध्ये समावत, पानामध्ये उगवत. वेगळं काही करावं लागतं. पुस्तकाची पानं तर ठीकच आहे, निसर्गातली पानं. आणि ती म्हणते की यायला लागलेत ते, फुलं आणते, ताजी ताजी फुलं. पण द्यावं काय? काजूक तुपातला शिरा देऊ शकत नाही, पक्वान्न करू शकत नाही, काही नाहीच आहे. मीच काय खाते? कंदमुळं खाते. मग मी जे खाते ते मी त्यांना दे. तिने एका दोण्यामध्ये बोरं गोळा केली, गोष्ट आपल्याला सगळ्यांना चाचून चाचून जी गोड आहे ती ठेवली आहे. कोण आहोत तुम्ही आणि मी? जिथे प्रत्यक्ष विश्वसंचालक परमात्मा एका भिल्लिणीची उष्टी बोरं खाऊ शकतो, तुम्हाला आणि मला कोणत्याही पातळीवरचा भेद करायचा काय अधिकार आहे? याचा अर्थ उष्ट खाल्लं पाहिजे असं नाही, पण परमात्म्यामध्ये भेद नाही. सगळी त्याची लेकरं आहेत. बालक बापाची ये ताटी रिघे, बापा ते जेवू लागे, माऊली बोलते. बापाच्याच ताटात बापानेच कमवलेलं, बापाच्या साठी शिजलेलं अन्न आहे, पण लहान मूल त्यातला एक घास घेतात, थोडा आपण खातो आणि थोडा बाबांना भरवतो. बाबा म्हणत नाही उष्ट दिलं मला.
बाप तोच असतो ज्याला कळतं शुद्ध काय आणि अशुद्ध काय. रामाला का नाही कळणार? आणि राम आणि लक्ष्मण दोघं शबरीच्या आश्रमामध्ये प्रविष्ट झाले. काय अवस्था झाली असेल त्याची. त्यांनी बघितलं की दोन इतके देखणे पुरुष येत आहेत. एक गौरवर्ण आहे, एक नीलवर्ण आहे. श्रीरामांच्या रूपाचं वर्णन करण्यासाठी शब्द नाही साहित्य. आणि ती जेव्हा बघते की साक्षात प्रभू समोर उभे आहेत, शब्द संपतात. बाबा गोस्वामी तुलसीदास असं म्हणतात, तिची सहज प्रतिक्रिया काय झाली तर ती जिथे होती तिथे उभी राहिली मूर्तीसारखी आणि एकटक राम लक्ष्मणांच्याकडे बघते, हात जोडले आहेत, पाणी जोरी आगे भई ठाडी, हात जोडून तशीच निघाली समोर समोर श्रीरामांच्या लक्ष्मणाच्या दिशेनं. प्रभू ही बिलो की प्रीती अति बाढी. आतापर्यंत ज्या प्रभूचं नुसतं चिंतन चाललं होतं त्यांना साक्षात समोर बघितल्यानंतर तिच्या हृदयामध्ये प्रेमाचे लोट यायला. प्रेम कधीतरी आपल्याला पांडुरंगासमोर उभं राहिल्यानंतर भरून येतं का, रडू येतं का? कुठल्याही विभूतीसमोर विग्रहासमोर गेल्यानंतर अशी घालमेल होते का? नाही होत. आपण तर 200 रुपयाचं तिकीट काढून गेलेलो असतो वेगळ्या रांगेमध्ये. बाबा गोस्वामी तुलसीदास म्हणतात की इतकं प्रेम तिचं वाढलं मनात, इतकं प्रेम वाढलं आणि तिला असं वाटलं की आता काय म्हणायचं, आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम काय म्हणायचं, आइये पधारिये बैठिये विराजिये. तिला शब्दच सुचेना. जेव्हा प्रेम अतिशय तीव्रतेला पोचतं ना तेव्हा शब्द मौन पाळतात. हार्ट इज फुल, टंग इज टाईट. मग बोलता येत नाही. जोपर्यंत बोलणं चालू आहे ना ओळखून घ्या अजून प्रेमाचा घडा नाही भरला. पापाचा भरतो पटकन, प्रेमाचा नाही भरला. शबरीला कळतच नाही की काय काय म्हणू मी आता यांना. एक तर ते रूप पाहिल्यानंतर कोणाला काही म्हणायची इच्छाच होत नाही. आणि मग बाबा गोस्वामी सांगतायत की शबरीच्या मनामध्ये आलं केही विधी अस्तुती करव तुम्हारी. हे प्रभू मी कोणत्या पद्धतीनं तुझी स्तुती करू. मला पूजा करता येत नाही, मला मंत्र माहिती नाही, मला आवाहन कसं करायचं माहित नाही, अपवित्र पवित्रो वा कोणता मंत्र असतो हे माहिती नाहीये, आसन देण्यासाठी अक्षता सुपारी ठेवायची असतील मला माहिती नाहीये, मला काय करावं हे माहिती नाही. ऋतुकालक भवानी फलानी पुष्पानी तेवढं मी आणलेलं आहे, पण तुझी स्तुती कशी करायची. पूजनामध्ये स्तुती महत्वाची आहे पण मला स्तुती करता येत नाही कारण का माझा काही अभ्यासच नाहीये. केही विधी अस्तुती करव तुम्हारी. तुझी स्तुती मी कशी करावी भगवंत, कोणत्या शब्दात करावी. केही विधी अस्तुती करव तुम्हारी. आणि पुढे जे ते म्हणते ती एक वेदना सांगते, तिची एकटीची नाही, एका मोठ्या वर्गाची. ती सांगते की मी कोण आहे, अधम जाती में जडमती भारी. मी अधम जातीत जन्माला आले, काही संस्कार नाहीत आमच्या. अशा जातीतली शबरी जगन्माता झाली आहे. पण ती सांगते की लौकिक अर्थाने तरी माझी जाती अधमच आहे ना, आणि काही शिक्षण नाही, संस्कार नाही, काही सत्संग नाही, त्यामुळे मी जडबुद्धीची आहे. अधम जाती में जडमती भारी. माझी बुद्धी मठ्ठाची बुद्धी आहे, काही मला येत नाही. काही हे मान्य करणं, हे स्वीकारणं की काही नाही आहे माझ्याकडे, माझी झोळी तर रिकामी आहे भगवंत, मी काहीच करू शकत. आपण जेव्हा ईश्वराकडे जातो ना पूजा अर्चेसाठी दर्शनासाठी तेव्हा आपला अहंकार गेलेला नसतो, शबरीचा गेला. आणि तिची ती सगळी अवस्था, म्हातारी आहे, थरथरते, हात जोडून उभी आहे, डोळ्यातून आनंद अश्रू येत आहे आणि म्हणते की मी तुझं पूजन, तुझं स्तवन, तुझं स्वागत काहीच करू शकत नाही. आणि त्या आनंदाच्या अतिरेकाने सुद्धा तिच्या शरीराचा कंप अधिक वाढतो. श्रीरामांच्या लक्षात येतं की हा जर भावनोत्कट अवस्था तिची अशीच वाढली तर कदाचित ती पडेल खाली
आणि श्रीराम पुढे जात आहेत आणि तिला धरलेला आहे आणि सांगतायत की आई तू काय बोलते हे? कोणती अधम जाती, कोणती जडमती, तुला कोणी सांगितलं हे सगळं? आणि रामांचं वाक्य आहे, याच्यावर तरी विश्वास ठेव. समतेचा आग्रह धरणारे आता वर्तमानातले विचारवंत काय म्हणतात, कदाचित आपण म्हणू की ते काहीतरी स्वार्थासाठी म्हणतात. नाही, श्रीराम सांगतात कह रघुपती सुनू भामिनी. बघा शब्द काय वापरला, कह रघुपती सुनू भामिनी बाता. माझी एक गोष्ट ऐक हे भामिनी, हे आई, हे माते. माझा एक शब्द ऐकून घे, तुझ्या डोक्यातलं हे सगळं काढ. मान हूं एक भगती कर नाता. मी दुसरं काही नातं ओळखत नाहीये, मला दुसरं काही देणं घेणं नाही. मला फक्त एकच गोष्ट कळते की भक्ती श्रेष्ठ आहे आणि भक्तीचंच नातं माझ्यासाठी महत्वाचं आहे. राम वेद सांगतायत, उपनिषद सांगतायत, गीता सांगतायत, समग्र वैदिक तत्वज्ञानाचा निचोड सांगतायत. जाती पाती कुल धर्म बनाई, जात पात कुळ धर्म याचं मोठेपण, धनबल परिजन गुण चतुराई. तुझ्याकडे असलेले पैसे, तुझ्या कुळाचं मोठी प्रतिष्ठा, तुझ्याकडे असलेले गुण, तुझ्याकडे असलेलं चातुर्य, हे सगळं एका बाजूला आहे आई. माझ्या दृष्टीने त्याला महत्व नाहीये. हे सगळं ज्याच्याकडे आहे, जाती पाती कुल धर्म बढाई चतुराई धन, सगळं त्याच्याकडे आहे. भगतीहीन नर सोहई कैसा. पण त्याच्याकडे जर भक्ती नसेल तर माझ्या दृष्टीने तो जीव, तो माणूस, ती व्यक्ती कशी आहे? भगतीहीन नर सोहई कैसा, बिनु जल बारिद देखीय जैसा. पाण्याचा थेंब नसलेला ढग जसा असतो ना आकाशात, त्या ढगाला काय अर्थ आहे ज्यात पाणीच नाही? माझ्या दृष्टीने ज्याच्यात भक्ती नाहीये त्याच्याकडे सगळं विश्वाचं साम्राज्य आहे, तर माझ्या दृष्टीने तो वांझोट आहे. मला त्याचं काही देणं घेणं नाही. शबरीला हे ऐकून खूप बरं वाटतं. ती पूजन करते, पाय धुते आहे, फळ फुल देते आहे. राम आनंदानं खात आहेत, पाठीमागे लक्ष्मण उभे आहेत. एक बोर राम खात आहेत, दुसरं बोर शबरीने दिल्यावर मागे हात करतात, मागच्यानं देतात. तर लक्ष्मणाच्या हातात ते बोर आल्यानंतर तो म्हणतो की दादाचं डोकं पत्नी विरहाने फिरलंय. तोपर्यंत सीतामाईचं अपहरण झालं, तिच्या शोधातच निघाले ते. वाट वाकडी करून आलेत नटन ऋषींच्या, ऑन वे नाही होते. लक्ष्मणाने ते बघितलं, त्याला काय करायचं ते करू, टाकून द्या. रामांच्या लक्षात येते लक्ष्मणाचा भाव काय. लक्ष्मण बोर खात नाही, राम खात. आणि रामाने सगळी शबरीची अवस्था घेतल्यावर प्रेमाने तिला समोर बसवलं आणि ते म्हणाले की तू लक्षात घे, मला खरोखरच बाकी कशाची गोष्ट मला महत्वाची वाटत नाही. आज तुझं दर्शन घेण्यासाठी नाही. कोण म्हणतंय? परमात्मा म्हणतोय. कोणाला? एका भिल्लीनेला. आणि मग ती म्हणते की माझ्या आयुष्यात मला धन्यता प्राप्त व्हावी, जीवन कृतार्थ व्हावं, म्हणून काही उपदेश कराल का? सद्गुरू भेटले, नशिबाने कधी परमेश्वरही भेटला, तर त्याला दुसरं काही मागू नये, उपदेश. कारण का ते शब्द आहेत ना आपल्या जीवनामध्ये मुक्तीची सगळी दारं उघडी करतात. आणि अद्भुत प्रसंग आहे हा की श्रीरामांनी माता शबरीला समोर बसून घेऊन नवविधा भक्ती केली. पहिल्यांदा प्रल्हादाने सांगितले श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. हे सगळं एका भिल्लिणीला दक्षिणा आणि फीची अपेक्षा न करता, कुठल्याही सन्मानाची अपेक्षा न करता साक्षात परमात्मा सांगतायत की आई मी तुला भक्ती कशी असते याचा उपदेश करतो, मग तू धन्य होशील. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंग. ते म्हणतात की पहिल्या भक्तीचं लक्षण हे आहे संतांच्या बरोबर राहतात, सत्संग घडला पाहिजे.
बिनु सत्संग विवेक न होई. सत्संग जोपर्यंत करत नाही आपण तोपर्यंत आपल्या मनामध्ये सद्विचार निर्माणच होत नाही. तू पहिली गोष्ट काय कर, सत्संग कर. जे सात्विक विचार करणारे, जे जगत कल्याणाचा विचार करणारे, ज्यांना पोट आणि लिंग या दोन इंद्रियांच्या तुष्टी पलीकडचा काहीतरी आनंदाचं आकाश शोधायचं आहे, त्यांच्याबरोबर राहा. मग तुझ्या जीवनामधली ही सगळी गळमट आपोआप जातील. सत्संगाने चित्त शुद्ध होतं. असा सत्संग केला की हळूहळू आपल्यातले विकार कमी व्हायला लागतात. सतसंगत मूल मंगल मूला. सगळ्या जीवनामध्ये आपलं जर मंगल व्हायचं असेल, कल्याण व्हायचं असेल, तर आनंद आणि कल्याणाचं निधान काय आहे, स्रोत काय आहे, गंगोत्री कोणती आहे? सत्संग आहे. त्यामुळे सत्संग. आणि असा सत्संग जेव्हा तुला घडायला लागेल, तुझ्या मनामध्ये सद्विचार निर्माण होतीलच. जे तुला इथे घडलंय, रामानं सांगायचंय, दुसरी भक्ती रती मम कथा प्रसंग. माझ्या चरित्राचं जो श्रवण करतो ना, ती दुसरी भक्तीच आहे. नाही जप मला करता आला, जप हरकत नाही. नाही उपवास करता आला, हरकत नाही. एका पायावर उभं राहायची गरज नाही. काही तुला करता नाही आलं ना, संतांबरोबर राहा. आणि दुसरी गोष्ट, जिथे शक्य आहे तिथे माझ्या कथा आहे, माझं चरित्र आहे. स्वतः राम सांगतायत ते की काल आपण पाहिलं, जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुबह सरी नाना, भरही निरंतर होईन पुरे तिनके हे तुम कर ग्रह रुरे. जे तुझ्या कथा ऐकतात ना, आता मी सांगतोय त्यातली एक तरी कथा तुम्हाला अपरिचित आहे का? सगळ्या माहिती आहे, पण या पुन्हा पुन्हा ऐकाव्या, पुन्हा पुन्हा त्याचा आनंद घ्यावा असं आपल्याला वाटतं ना. रामकथा चालू आहे जगात, निदान आपल्या देशात जगभरच चालू आहे. ती हजारो वर्ष झाली. तेच चरित्र आहे. चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता अभिजित मुहूर्तावर, वार मंगळवार, कौशल्याच्या पोटी राम जन्माला. हीच आहे ना कथा. रावणाचा पराभव केला, परत आले, अयोध्येचे राजे झाले. भरत भेटीचा प्रसंग आहे, लक्ष्मणाला शक्ती लागणार आहे, सगळं एवढ्याच गोष्टी. समजा माझ्याविषयी, माझ्या किंवा आपल्यापैकी कोणाविषयी एक 15 मिनिटं कोणी बोलेल, ओळख करून देतात ना, किंवा 75 आहे म्हणून सत्कार आहे, बोलतात लोक, खोटच बोलतात पण बोलतात. तर आपण एक तासभर ऐकू, 2 तास ऐकू. तिसऱ्या क्षणी आपल्या मनामध्ये येईल किती चाललंय गुराळणं, लवकर आटपा, काय हार घालायचं तो घाला, जेवणाची व्यवस्था कुठे आहे सांगा, आम्ही तिकडे चालू. तुमच्या माझ्यासारख्या माणसाच्या जीवन कथांमध्ये आनंद नाही येतो. कितीही यशस्वी असो आपण, शून्यातून विश्व वगैरे सगळं ठीक आहे, पण रामकथेमध्ये असं काय आहे की हजारो वर्ष आपण तीच कथा ऐकतोय आणि त्यावेळी पुन्हा तोच आनंद येतोय. मी आपल्याला सांगतो आश्चर्य, देशभर, देशाबाहेर सुद्धा मी हा अनुभव घेतला. ज्यांना हिंदी कळत असो, ज्यांच्यासाठी इंग्रजीत बोलणं भाग असो, कृष्ण जन्म आणि राम जन्म सांगत असताना लोक रडतात आनंदाने. आज कलियुगामध्ये सगळी कथा माहिती आहे, कसं यमुनेचं पूर आला आणि मग नंदबाबांनी टोपलीत घालून, सगळं माहिती आहे. तरी ते आणि नंद के घर आनंद भयो हाती घोडा पालखी, हे जेव्हा सुरू होतं तेव्हा शेकडो स्त्री पुरुष उठून नाचायला लागतात, जणू काही आपल्या पोटीच मूल जन्माला आलाय. अद्भुत आहे. म्हणून दुसरी रती मम कथा प्रसंगा, माझ्या कथांमध्ये तू रस घे, बाकी सगळे विकार त्यामुळे जातात. तिसरी भक्ती सांगितली, गुरुपद पूजा. आपल्या सद्गुरूंच्या चरणाची पूजा केली पाहिजे. याचा अर्थ रोज सद्गुरूंच्या पायाची पाद्यपूजा केली पाहिजे. असं ज्या दिशेनं ते चालले त्या दिशेनं आपण जाणं, ही गुरुपद पूजा. चौथी भक्ती सांगतात. हे सगळे मी चौपाया सांगत नाही यासाठी की वेळ खूप जाईल, पण त्याचं सूत्र सांगतात. ते म्हणतात की सत्संग कर, माझ्या कथांमध्ये रस घे, गुरुपद सेवा कर. चौथी भक्ती आहे सापत्य रहित मन बनव.
मनामध्ये कपट ठेवणं. श्रीरामांना नाही आवडत आज छद्म छल कपट. निर्मल मन जन सो मोही भावा. निर्मल जन मन सो मोही भावा, मोही कपट छल छिद्र न. जो निर्मल मनाचा आहे तोच मला प्राप्त करून घेऊ शकतो. निर्मल मन जन सो मोही भावा. ऑलरेडी आय एम देअर, पण त्याला कळेल ते निर्मल मन झाल्यावर. मोही कपट छल छिद्र न भावा. मला कपट छल छिद्र हे अजिबात आवडत नाही. तू 2 तास पूजा कर आणि दिवसभर मनात कपट ठेव तर काही उपयोग नाही. म्हणून कपट रहित हो किंवा कपट रहित होऊन माझं तू गुणगान कर. 5वी भक्ती सांगतात दृढ विश्वास. दृढ विश्वास मतलब डगमगला विश्वास की संपला. 6वी भक्ती त्यांनी सांगितली की इंद्रिय निग्रह, इंद्रिय निर्मळ ठेव. म्हणजे 3 वेळा आंघोळ असं नाही. इंद्रियांना विकाराकडे न जाऊ देता सद्धर्माकडे नेणं, तो इंद्रिय निग्रह कर. 7वी भक्ती सांगतायत की सर्व जग राममय आहे असं समज. कोणाचा द्वेष करणार हो. म्हणून सगळं जग राम आहे. माईक राम आहे, कागद राम आहे, हार राम आहे, सगळं जर राममय. सिय राममय सब जग जानी. कल्पना नाही, सिय राममय सब जग जानी. मी जाणलंय की सर्व जग जे जे भेटे भूत तया मानी ते भगवान. आणि मग सिय राममय सब जग जानी. मग माझं काम काय होतं? करहु प्रणाम जोरी कर पाणी. दोन्ही हात जोडून मी फक्त सगळ्या जगाला नमस्कार करतो. का तर माझा राम हा आहे, माझी जानकी ही आहे, माझा लक्ष्मण हा आहे, माझं भरत ही आहे, माझी अयोध्याजी ही आहे, माझी शरयूजी ही आहे. सिय राममय सब जग जानी. ही एक भक्ती आहे. 8वी आहे यथा लाभ संतुष्ट राहा. काल आपण पाहिलं की प्रसाद आहे. म्हातारपणे हाकलून दिलं पोराने घरातून, छान आहे. ती पण तुझी लीला आहे, मला आवडते. अन्यथा मी अडकून पडलो असतो नातवंडात, पोरा बाळात. पोरांना हाकलून द्यावं वाटलं, छान झालं, त्यामुळे तुटला धागा. विदुरांचा जेव्हा अपमान केला दुर्योधनाने, खूप वाईट शब्दात अपमान केला, तर विदुर काय म्हणाले, आणि शहाणी माणसं असंच विचार करतात, हा दुर्योधन माझा निषेध नाही करत, तुम्हाला सांगतोय की आता इथे नाही, भगवत प्राप्तीसाठी इथून बाहेर पडा. परीक्षिताला जेव्हा शाप मिळाला, 7व्या दिवशी तुला तक्षक चावेल, तेव्हा परीक्षित म्हणाले की हा शाप नाहीये, हा शापाशीर्वाद, एका ब्राह्मण पुत्राचा मला मिळालेला आशीर्वाद आहे. काय चिंतनाची उंची आहे लक्षात घ्या. आपण कोणत्या घरात जन्माला आलोय. आपण स्वतःला पापी समजणारे नाही आहोत. ख्रिश्चनिटीने आपल्या डोक्यात भरलेलं आहे की आपण पापी आहोत आणि तो उद्धार करणार आहे. नाही, त्याने निर्माण केलेलं कोणी पापी असू शकत नाही. मी जन्मतः पुण्यवान आहे, मी तेजस्वी आहे, मी त्याचा अंश आहे, मी तोच आहे. ही वैदिक चिंतनाची उंची आहे. ते म्हणतात की यथालाभ संतोष. स्वप्नात सुद्धा परदोष आणू नको. दुसऱ्याच्या दोषांचं चिंतन सुरू झालं की दोषांचं चिंतन व्हायला लागतं आणि ते सगळे दोष आपल्यात उतरायला लागतात. ज्याचं आपण चिंतन करतो ना, ती कुंभारांच्या घरातला किडा, तो ज्या खाणाऱ्या मोठ्या कीटकाचं चिंतन करतो, हळूहळू त्या चिंतनासारखं होतं. दत्तात्रय अवधूत संवाद. दत्तात्रय म्हणाले मी त्याच्याकडून शिकलो, ज्याचं चिंतन केलं की त्याच्यासारखं होतं. कॉलेजमधली मुलं मुली नटनट्यांचं चिंतन करतात, तर हळूहळू त्यांची सगळी देह बोली आहे तशी व्हायला लागते, केश रचना तशी व्हायला लागते. मग जर ज्यांचं नाव सुद्धा घेऊ नये अशा नटनट्यांसारखं विचार केला तर तसे होतो. तर प्रभूचं चिंतन केलं तर आपण तसं होणार नाही का? होणार. परदेश आपल्या जीवनात नको. पुढची भक्ती सांगतायत ते 9वी सरळ निर्मळ छलविहीन व्यवहार.
प्रत्येक व्यवहार माझा सरळ आणि निर्मळ या नवविधा भक्ती सांगितली. धन्य झाली शबरी. शबरी म्हणाली की आता मला काही नको. बघा, काही नको असणं हीच मुक्ती आहे. मला काही नको. ती म्हणाले की प्रभू, माझं गुरुवचन सत्य केलं तुम्ही, येऊन माझ्यावर कृपा केली. आता मला अनुमती द्या माझं जीवन संपवण्याची. आणि ती योगाग्नी प्रकट करते आणि त्याच्यामध्ये आपली जीवन यात्रा संपवते, हा देह विसर्जित करते. पण त्याच्या आधी एक घटना घडते. ती म्हणते की तुम्ही आता भ्रमण करता आहात, तर मी तुम्हाला एक मार्ग सांगते. कोण बोलतोय? भिल्ली. कुणाला सांगते? परमात्म्याला. काय सांगते? आता मी रस्ता दाखवते, त्या रस्त्याने जा. आहे कुठल्या अन्य धर्मग्रंथामध्ये की एका सामान्य भिल्लिणीनं साक्षात नारायणाला मार्गदर्शन केलं. श्रीराम म्हणाले की आई सांग काय करू? ते म्हणे इथून तू पंपा सरोवराच्या दिशेने जा, तिथे तुला चांगला मित्र मिळेल. मारुती रायाची भेट होईल, सुग्रीवाची भेट होईल आणि मग तुझ्या पत्नीच्या शोधामध्ये त्यांचं मार्गदर्शन. एकमेव जीवनशैली आहे की जिथे इतक्या नीच स्तरावरती स्वतःला मानणाऱ्या एका भिल्लिणीचा मार्गदर्शन परमात्मा घेतो आहे. दाखवा मला जगाच्या पाठीवर नाही आहे. आणि मग श्रीराम तिथून निघाले. शबरी स्वधामी केली, वैकुंठधामी केली. हे तिन्ही विषय निषाद केवळ शबरी घेण्याचं कारण हेच की चुकून सुद्धा सहन करू नका. कोणी जर असं म्हणालं की तुमच्या संपूर्ण संस्कृतीत भेद आहे. कोणी असं म्हणालं ना की इथे स्त्री आणि शूद्रांना पशुपेक्षा वाईट. 1000 वर्षाच्या गुलामगिरीत आपल्यात ती विकृती आली आहे. पण आता आपली जबाबदारी आहे, राम भक्ती करायची असेल तर आपल्याला हे करावं. या इतिहासाचं विकृती करणाऱ्या, भारतीय धर्म परंपरेला नीच पातळीवरती नेणाऱ्या, भारतीय संस्कृती ही टाकाऊ आहे असा अपप्रचार करणाऱ्या, बुद्धिभेद करणाऱ्या सगळ्या लोकांना ठाम पायावर उभं राहून एकतर विरोध करा, प्रत्युत्तर द्या, तर्कशुद्ध मांडणी करा, ग्रंथांचं प्रमाण द्या आणि शक्य झालं नाही तर निघून तरी जा. ऐकू नका, ऐकून घेऊ नका. खूप नुकसान करून घेतलंय आपण आपलं. आता आपण ठरवूया की मला निषाद होता येईल, मला केवट होता येईल, मला शबरी होता येईल. आणि यातलं काही होता नाही आलं तर निदान यांचं महात्म्य तरी समजून घेता येईल. विश्व पातळीवरती सुरू असलेला सनातन धर्म विरोधी प्रचार जर रोखायचा असेल तर आंदोलन करणं हा मार्ग नाही, जाळपोळ करणं हा मार्ग नाही, खून खराबा करणं मार्ग नाही, बॉम्बस्फोट घडवणं मार्ग नाही. त्याच्यावर एकच मार्ग आहे, मूळ धर्मग्रंथ वाचा. या दिवाळीच्या निमित्तानं आपण सगळे असा संकल्प करूया की आम्ही आमचे मूळ धर्मग्रंथ जे आहेत त्याचं पाठ पठण करू, ते अभ्यास करू आणि सनातन धर्माला पुन्हा संपूर्ण विश्वामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये तप आचरण करू. यासाठी परमेश्वराने तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना खूप खूप शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. संयोजक आणि प्रायोजकांचं ऋण व्यक्त करतो. पत्रकार मित्रांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचंही ऋण व्यक्त करतो. जानेवारी महिन्यामध्ये उत्तरार्धात अयोध्येमध्ये रामराज्य अवतरित होणार आहे. विशाल अशा राम मंदिराचं पहिला टप्पा पूर्ण झालाय. तिथे रामलला मोठ्या दिमाखानं जगभरातून लोक येणार आहेत. यंदाची अयोध्येची दिवाळी आपण खरंच भाग्यवान आहोत की या काळात जन्माला आला. आपल्याला सरयू तीरावरती पुन्हा एकदा ती सगळी जुनी अयोध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. रामलला 500 वर्षाच्या संघर्षानंतर आपल्या स्वतःच्या जन्मस्थानी आरूढ होणार आहे, प्रस्थापित होणार आहे, प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तो सगळा 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत सगळा आठवडा सगळे कार्यक्रम रद्द करून
फक्त तिकडे काय चाललंय त्याच्याकडे लक्ष द्या. आणि ते काही कुलंगार असे पण आहेत की ज्यांनी आतापासून असं म्हणायला सुरुवात केली आहे की यावेळी दंगा होईल, यावेळी दंगा घडवला जाईल, कारण का 24 इलेक्शन जिंकायचे. ज्यांची बुद्धी तेवढी आहे. आणि कोंबडा, घर कोंबडा सुद्धा चांगला असतो, त्यापेक्षा ज्यांची बुद्धी घरबशी आहे. आणि तसलेच विकृत लोक ज्यांच्या अवतीभोवती आहेत. त्यांनी हे काही म्हटलं असलं तरी रामभक्त म्हणून आपण सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे की ते निर्विघ्न पार पडेल. म्हणून परम श्रद्धेय श्री गोविंद देवगिरीजी महाराजांनी जे आवाहन केलंय की या काळात सगळीकडे रामभक्ती ज्वारभाटा सुरू व्हावा, भरती यावी. त्याच्यातला एक उपक्रम आहे, रामधागा तर आपल्यापर्यंत पोहोचलाच असेल. शक्य झालं त्यांनी जावं अयोध्येला, नाही झालं त्यांनी दूरचित्रवाणीवर पाहावं. आणि तोपर्यंत हे सगळं निर्विघ्न आनंददायीरित्या पार पाडावं यासाठी ठिकठिकाणी हनुमान चालिसा याचा पाठ केला जातो. या त्रिदिवसीय मालेची सांगता आपण करतो आहोत. खरं तर वेळ टळून गेलेली आहे, तरी पण आज रविवार असल्यामुळं आणि रामकाज करीबे को आतुर अशा हनुमंताचं स्मरण केल्याशिवाय ही सगळी यात्रा पूर्ण होत नाही. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्याकडे जे कागद दिलेले आहेत त्या कागदावर कदाचित मला असं वाटतं प्रशांतजी की आता सभागृहातले दिवे लावावेत, कारण का तो टाईप फार छोटा आहे. म्हणजे कागद तुमच्या हातात आहे. पत्रक वाटून होईपर्यंत आपण श्रीरामाचं नामस्मरण करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांच्या पानामध्ये भात वरण तूप आलं का? येत आहे काही जणांच्या. सुरू करायचं. आधी आपण हनुमंताचा एक श्लोक बाबा गोस्वामी तुलसीदासांनी म्हटलंय, आपल्याला ज्यांना येतो त्यांनी म्हणावं, त्या कागदावरती नाहीये. पण हा श्लोक जरी आपण आपल्या नातवंडांच्याकडून, नातू आणि नातीकडून पाठ केला आणि एवढा जरी सकाळी उठल्यानंतर त्यांनी म्हटला, तर तुम्हाला वर्षभरात त्यांच्या वागण्यात फरक दिसेल. हे मी पुन्हा सांगतो, अंधश्रद्धा नाही. आणि ही अंधश्रद्धा असेल तर या अंधश्रद्धेसाठी मी स्वतःला गौरवान्वित समजतो. अशी अंधश्रद्धा असते असं मला वाटतं. अतुलित बलधामम हेम शैलाभदेहं दनुजवन कृशानो ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि. बोलिए पवन सुत हनुमान की. आता हनुमान चालीसा. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार
बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर। राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी। कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केशा। हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे। शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया। सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे। लाए संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई। सहस बदन तुमरो यश गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा। जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते। तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना। तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना। जुग सहस्र जो जन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानु। प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघ गए अचरज नाहि। दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते। राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे। सब सुख लहै तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज समारो आप तीनों लोक हाकते काप। भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे। जे रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा। संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा। हमारे भजन राम को पाए जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई। संकट कटई मिटई सब पीरा जो सुमिरै हनुमत बलवीरा। जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई। जो शत बार पाठ कर कोई
छूट ही बंदी महासुख होय। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, की जय नाथ हृदय मह डेरा। पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। नमः पार्वती पते, हर हर महादेव। भारत माता की